पाहिजे असन पकडून ठेवा याले. येऊ दे ना, येऊ दे ना, अशी नको करू ना, मला घेऊन चाल ना आई. मी खरं सांगतो मी तंग नाही करणार, मी काहीच घेऊन नाही मागणार. फक्त मला पिचकारी पाहिजे, मग काही नाही पाहिजे. बाबा सोडा ना मला, बाबा माझा हात सोडा, जावा जाय मला आई संग, बाबा सोडा. नको जाऊ तू आई संग. आई बाजारात चालली. हा आपण उद्या जाऊ ना पिचकारी आणाले. मस्त ड्रेसही घेऊन देईन तुमच्या दोघाले. हा बनीले घेऊन जाऊ आपल्या संग. हा उद्या जाऊ आपण. जाऊ दे आईले तंग नको करू. नाही बाबा मला जावा जाय म्हणजे जावा जाय, आई संग जावा जाय. येऊ दे ना, येऊ दे ना आई, अशी नको करू, येऊ दे मला. घेऊन जा बरं त्याला, चुपचाप घरात घेऊन जा, लावून द्या दरवाजा. नाटक करून राहिला तो आता. हा रागी घेईन ना तर मी देऊन देईन याले मार. घेऊन जा त्याला घरात. आनंद म्हणून राहिली त्याले पिचकारी आणतो मी, कलरही आणतो. हा मग मागे येवाचं काही काम आहे का बिनफालतू बाजारात? हा काही या नाही लागत बाजारात. दोघा जणांसाठी पिचकारी आणून मी. नाही आई, मी माझ्यापासून नाही घेईन पिचकारी, मला येवच नाही, तू येवच नाही. मी माझ्यापासून नाही घेईन, तुझ्यापासून नाही पाहिजे मला. तू लहानची पिचकारी घेऊन येतो, मला मोठीवाली पिचकारी पाहिजे. मी माझ्यापासून नाही घेईन. पाहो नाटक करून राहिला हनीचे बाबा. घेऊन जा याले, घेऊन जा म्हटलं तर. मागा नका पाठवू त्याले, मी काही नेत नाही त्याले, संग संग नाही वागवत. बाजारात घेऊन जा त्याले, तर जे दिसलं ते घेऊन मागते फुट्ट. जे दिसन ते, जे दिसन ते. खिलोण्याचं दुकान दिसन तर तिथं झोपून जाईन तो दुकानासमोर. शरम आणते म्हटलं ह्या बाजारात. त्याच्यानं नेत नाही बापा, मी नेत नाही त्याले बाजारात. काय कपडे लत्ते घेऊन द्यायच्या, पिचकारी कलर काय घेऊन देता काय नाही ते पाहिजे तुम्ही, कधी जायचं आहे तुम्हाला तर. जाईन ना या शनिवार रविवारी पाहतो, घेऊन जाईन दोन्ही लेकराले. कपडे घेऊन देईन मस्त पिचकारी कलर वलर यायच्याच पसंत ना. जाऊ रे आपण रविवारी जाऊ, कठीण वटीने करून घेऊ मस्त. काय आणि बाबा म्हणून राहिले ना शनिवारी जाऊ, रविवारी जाऊ. मग ऐकत जाय बरं, जितपणा नको करत जाऊ. प्रेमानं सांगून राहिली तर. तुम्ही असेच करता दोघे जण. माय ऐकतच नाही. आई मी नाही ऐकत, बाबा मी नाही ऐकत. मला येवाच आहे म्हटलं बाजारात. चंदूची आई कशी चंदूला नेते, तुम्ही मला नेतच नाही. हो तर तो घेऊन मागते काय तू यावानी काही काही? जे दिसलं ते घेऊन मागते काय? तुला तर जे दिसलं ते घेऊनच पाहिजे, मागच लागतं तू. पकडा आले घरात घेऊन जा. चाल बरं घरात चाल, नाटक नको करा आता, चाल पटकन. आई जाऊ नको, दाम माझी. आई जाऊ नको, दाम माझी. आई मला येवायचं. प्रीतीताई, प्रीतीताई झाली काय तयारी? आली आशा? हो आली ना प्रीतीताई. झाली काय तुमची तयारी कव्हाचीच आहे? झाली ना माझी तयारी तर लई वेळची झाली. मी वाटच पाहून राहिली होती. म्हटलं किती वेळ आहे ना काय नाही. त्याच्यानं आता टीव्ही पाहत बसली होती लेकराई बरोबर. काय सांगू प्रीतीताई, माईचं पोट्ट लागलं होतं मांग. मोठं वालं लय बदमाश आहे ना बात. हो लय बदमाश आहे. आई मी येतो, आई मी येतो, तर जबरदस्ती लागला होता माय माग. तर त्याच्या बापाले म्हटलं पकडून ठेवा याले. बाजारातच येतो म्हणे पिचकारी घ्याले. त्याले म्हटलं आताच काही येऊ नको बा. आता ते म्हणून राहिले माहित शनिवार रविवारी पाहतो म्हणते. कपडे घेऊन द्या लागेल ना आता होळीचा ड्रेस. तर रविवारी घेऊन जाईन म्हणते. दोघाले घेऊन येईन बा. पिचकारी कलर आहे, कटिंग बटिंग आहे, कपडे आहे. तर रविवारी नेईन असे म्हणून राहिले. पण ह्या जाणून बुजूनच लागला ना माग. येतो येतो जबरदस्तीच करून राहिला तो. हाव काय? चाल मग अशा पटकन, नाही तर येईन अजून तुले पाहत पाहत. कुठं गेली आई, कुठं गेली आई? हो चला पटकन चाललं जाऊ. ऑटो गिटो भेटन तर निघून जाऊ म्हटलं. नाही तर येईन तिकडे बस स्टँडवर. तसे तर म्हणा हे आहे घरी, येऊ घेऊ तर नाही देणार त्याले. साडी तर मस्त घातली आशा. हो शांता काकूही म्हणत होती मले हे साडी तुझ्या अंगावर चांगली दिसते म्हणे. त्याच्यानं म्हटलं चला हेच साडी घालून घ्या. हा काय चांगली आहे ना साडी, मस्त दिसून राहिली. तुमची साडी चांगली दिसून राहिली प्रीतीताई. हा काय बरं चाल मग बाजारात जाऊ. हो काय काय आणा लागते मग आज बाजारातून? आता काय काय सांगा तुम्हाला. आता होळीचा सण आहे, त्या हिशोबानं कर जा बाजार. काय काय करा लागते तर. आता सोल्याची डाळ तर घ्यास लागन. पुरणाची पोळी नाही बनवा लागन का आता होळीले. सोल्याची डाळ घेऊन ये जा. गुळ आहे, साखर आहे, तेल आहे, सगळंच लागन म्हटलं आता. तर सगळंच लागन बरोबर आहे, पण किराणा सामानाची चिठ्ठी तर लिवायला पाहिजे. मग काय आणायचं आहे काय नाही आणायचं आहे. आणि काही भुलून गिलून गेलो म्हणजे मी. अहो किराणा सामानची चिठ्ठी तयारच करून ठेवली आहे ना. तयारच करून आहे म्हटलं आईजवळ, तर घेऊन घे जा. आणि मी हे म्हणत होती आई बाबासाठी कपडे घेवायचे आहे ना. होळी झाल्यावर जाईन तर कधी घ्यान मग आई बाबासाठी कपडे?
कपडे काय आज आज जमन काय तर मग. नाही तर एक काम कर, आज राहू दे. आज बाजार करतो मी मस्त, होळीचा बाजार करतो आणि किराणा सामान घेऊन येतो. आणि कपडे लत्ते घेवायचे आहे तर होळीच्या पहिले चाललो जाईन, 1-2 दिवस पहिले, शुक्रवार शनिवारी. नाही तर मग एक काम करू, आई बाबा 5-6 तारखेला जातो म्हणते, तर 4 तारखेला घेऊन देईन मग कपडे जावाच्या पहिले. तुम्ही एक काम करा, माया ऐका म्हटलं. आता जावाच्या पहिले तुम्ही कपडे घेऊन द्यान, बरोबर आहे, घालूनच जाईन. पण होळीच्या दिवशी जर आई बाबानं कपडे घातले तर बाकीचेही पाहिजे ना. मस्त कपडे घेतले, मस्त कपडे घेतले, गावातल्या लोकायले तर दिसन ना का आपण कपडे घेतले म्हणून. तर आताच घेऊन द्या तुम्ही मस्त. ह्या 1-2 दिवसात आताही घेऊन देणंच आहे म्हटलं, होळी झाल्यावर घेऊन देणं आहे. पण एक फायदा आहे ना, मग आता घेऊन देऊ आपण, ताई बाबाले घालायला भेटन होळीच्या दिवशी. गावातले लोकही पाहिन का, पाय बा सुनील ना सासू सासऱ्याले कपडे घेऊन दिले, चांगले कपडे घेऊन दिले. तुमचंच नाव होईन म्हटलं गावात. अरे हो, हे तर बरोबर आहे रुपा, हे गोष्ट बरोबर बोलली बा. आयडिया की चांगली आहे, पटली मला तुझी आयडिया. तर एक काम करतो, आज राहू देतो. आज माझ्याजवळ टाइम नाही आहे, कपडे लत्ते घेवायला बी टाइम लागते. तास फक्त मी बाजार करतो आणि किराणा सामान घेऊन येतो. मग शुक्रवारी शनिवारी म्हटलं राणीला घेऊन जाईन. राणी आहे आणि तुझे आई बाबा ह्या तिघाले घेऊन जातो आणि मग घेऊन देईन ड्रेस. हो तसं कर जा. तशी आज राणी शाळेत गेली, तिले सुट्टी नाही आहे, तर शनिवार रविवारी पाहिजे तिले सुट्टी राहते. आणि मग आई बाबाला घेऊन जा त्याच दिवशी, घेऊन दे जा कपडे, तर मग होळीले घालाले होऊन जाते दोघा तिघाले. आणि स्वरूपसाठी ड्रेस आणा लागन ना होळीचा. घेऊन ये जा त्याच्यासाठी. आणि तुला नाही पाहिजे काय साडी? आता मले काय घेता कपडे, राहू द्या ना. आता सगळेसाठी घेऊन राहिलो मी, आईसाठी, बाबासाठी, राणीसाठी, स्वरूपसाठी. मग तू यासाठी नाही आणणार काय मी? तू यासाठी घेऊन ये सस्ती साडी, 700-800 रुपयापर्यंत. आणि तुम्ही नाही घ्यान काय मग तुमच्यासाठी? आम्हालाच घेऊन द्यान काय? आणि तुम्ही जुनेच कपडे घालान काय मग? घेऊन घ्या लागन एखादं शर्ट. शर्ट आणि पॅन्ट का जुनच घालान काय मग? बरं घेऊन घेईन मी बी सस्ता सुस्ता पॅन्ट, 500 रुपयाचा पॅन्ट घेऊन घेईन आणि 300 रुपयाचं शर्ट घेऊन घेईन रेडीमेड. पाय जा, आपल्यासाठी सस्ते सुस्तेच कपडे घे जा, पण म्हटलं आई बाबासाठी आणि लेकरासाठी थोडेसे चांगले कपडे घे जा. हो घेतो ना मी, बरोबर कपडे घेतो हिशोबानं. तर दे ना मग सामानाची चिठ्ठी. पटकन चालला जातो आणि येऊन जातो. आई जवळ आहे ना, तर आईले मागा, आई घरातच आहे. स्वरूप चालतं का बाबू बाजारात? पिचकारी घेऊन देईन ना मस्त मोठी. कलर घेऊन देईन. चाल चाल गाडीवर समोर बसवून. हो आता समजत नाही त्याले तर चाल चाल म्हणता. जेव्हा त्याला समज येईन मग म्हणन बाबा मी येतो, बाबा मी येतो, तेव्हा काय म्हणन पकड आले माया मागे येते, येऊ नको देऊ, पकड असे म्हणान मग तुम्ही. ते तर आहेच म्हणा. नाही घेऊन जाईन ना, कुठं कुठं घेऊन जाईन. प्रत्येक ठिकाणी बी नाही न्याय लागत ना लेकरायले. चाल मग येतो बाबू, भेटू आपण. संध्याकाळी जलेबी आणतो मी. जलेबी खाशील ना, गोड गोड जलेबी, चिवडा. भात कानाले चाललो मी आता. येतो मग रुपा बाजारातून. जा ना, या ना आरामात. आता बाबा तर हाय वावरात, काय टेन्शन घेऊन राहिले? पाहते ना, पाहत नाही काय वाणी रगे हाकलते का नाही हाकलत? पाहते ना बाबा की बा वानिरं पाहते, चालूच राहते त्याचं. वानिरं राहो का नाही राहो, पण हाकलणं चालूच राहते म्हटलं. बसून गिसून नाही राहते एका ठिकाणी. मग बाबाचं काम तसंच आहे म्हटलं, इमानदारीनं काम करते. जा ना तर मग तुम्ही, टेन्शन नका घेऊ. पाहते बाबा वावर, जा मस्त बाजार करा आणि या. हो, राणीसाठी काही आणा लागन काय? काही सांगितलं काय तिनं? राणीनं सांगितलं तर नाही, पण भजे घेऊन ये जा, भजे आवडते तिले. बरं भजे घेऊन येईन मग 20 रुपयाचे. आणि चिवडा जिलेबी तर आणतोच म्हणा दर हप्त्याले, तेही घेऊन येईन. हो 1 पाव चिवडा, 1 पाव जिलेबी आणि 20 रुपयाचे भजे. ठीक आहे ना, येतो मग. चाल बाप्पा, पटकन चालले जातो बाजारात ना, बाजार करून येऊन जातो. कोणी सोबती बी नाही आहे, गेले का काय तर सगळेच बाजारात. मीच राहिली काय मागं, काय माहित बाप्पा एकटी. चाल जाऊन पाहतो वडाच्या झाडापाशी, निघून जाईन कायच्या नाही. माय बाई, तुम्ही जावाचेच आहे काय हो बाजारात? हो बा, जातच आहे आता, जातोच. आणि तुम्ही? मी बाजारातच चालली ना. मी म्हटलं गेले काय गड्या सगळे लोक, मीच राहिली काय म्हटलं एकटी. हाय आता, कोणी कधी जाते, कोणी कधी जाते. जसे जसे काम होते तसे तसे जाते म्हटलं बाजारात. काकू एकट्या जाऊन राहिल्या ह्या हप्ती म्हटलं. तुमची मैत्रीण कुठे आहे, तुमची बहीण? मी आता तेच म्हणणार होती काकू तुम्हाला, का शांता काकू कुठं गेल्या बा? काऊन शांता काकू नाही येत बाजारात? काल तर विचारलं होतं मी शांताबाईले, शांताबाई बाजारात चालशील काय, तर शांताबाई नाही म्हणे.
उद्या म्हणे माईकडे नाही आहे म्हणे होळीचा बाजार, हे चालले म्हणे प्रकाशचे बाबा. तर मग म्हटलं ठीक आहे बा, आता मी काय त्याच्या संग जाऊ. हो तुम्हाला मग मैत्रिणीच पाहा लागेल. हो, नाही तर मग शांताबाई राहते तर संग मग करतो मग आम्ही बाजार. आता ह्या हप्ती एकटीच पडली मग मी. आहे ना आम्ही दोघी जणी, आमच्या संग चाल जा. आली असती तुमच्या संग, पण तुमचा बाजार होत नाही ना लवकर. हा, इथं ब्लाऊज टाकायचा आहे, इथं थ्रेडिंग करायचं आहे, आणि इथं वांगे घ्यायचे आहे, टमाटर घ्यायचे आहे. हा, हेच चालू राहते तुमचं. तुम्ही फक्त बाजारातच घुमता. हा, घुमणं जास्त आणि बाजार कमी करता. आणि मग टाइम झाला म्हणजे माया बाजार व्हायचा आहे, माया बाजार व्हायचा आहे. हा, तुमच्या बरोबर की नाही येतो बा मी, माय पाय दुखवान तुम्ही. काय काकू बदनाम करता आम्हाला? एवढं घुमतो का आम्ही बाजारात? नाही तर काय मग. हा, घेणं गिणं काही नाही राहत. प्रत्येक दुकानात जाऊन विचारता बांगड्या कसे दिले, वांगे कसे दिले, टमाटर कसे लावले. जे नाही घेवायचं आहे तिथे जाता तुम्ही. चप्पल नाही घेवायची राहीन तुम्हाला तरी तुम्ही तिथं विचारले जाण कितीचे आहे काय आहे. माय तसं काम आहे नाही. जे घेवायचं राहते तेच मी विचारतो आणि तेच घेतो. बिना फालतूचं विचारत बी नाही आणि घेतही नाही. हाव काय? आला आला प्रीती, आशा आला म्हटलं ऑटो. चला मग चाललो जाऊ. जागा आहे का नाहीये? आता जागा राहो का नाही राहो म्हटलं, बसू एकामेकाच्या मांडीवर आणि चाललो जाऊ. चला, पहिलेच उशीर झाला आपल्याला. हा, तुमच्याच मांडीवर बसतो आम्ही दोघी जणी. हा, चालते चालते. चला, द्या हात. हो द्या ना हात. पालक, मेथी, सांबार, कांदा मस्त आहे या दुकानात. हो, हिरवा हिरवा भाजीपाला आहे ना, इथूनच घेऊ आपण. हा, पहिलेच घेऊन नाही ठेवू म्हटलं पालक, मेथी, सांबार. हा, मग आपण कांदे भाजीपाला घेतो तर दबून जाते म्हटलं. हो, बाजार झाल्यावरच घेऊ ना, आतापासून घेऊन नाही ठेवू, चिमून जाते मग खाली. हो चाल, पहिले कांदे घ्या लागते. कांदे, आलू, वांगे जे आहे ते, आणि जे खाली राहू शकते ते भाजीपाला घेऊ. आणि मग टमाटे आहे, हिरवा भाजीपाला आहे तो वर ठेवा लागते. चला ना मग प्रीतीताई, चला समोर. हा, आणि बाजार झाल्यावर इथूनच जाऊ मग. हा, इथूनच घेऊ म्हटलं. कांद्याची गड्डी, बीट आहे, मुळा आहे, मिरच्या, पालक, हा, मेथीची गड्डी इथूनच घेऊ. मी दर हप्त्याला इथूनच घेतो म्हटलं, बाजारात येतो तर. इथं म्हटलं फ्रेश भेटन तुले, तर इथूनच घेत जाय तुम्ही. बरं ठीक आहे ना. बोला ताई, काय पाहिजे? शिमला मिरची आहे, भरताचे वांगे आहे, वालाच्या शेंगा आहे, काकडी आहे, फ्रेश काकडी आहे. 20 रुपयाले अर्धा किलो. 20 ला नाही, 15 लावता का? नाही नाही ताई, 5 रुपये कमी नाही करत म्हटलं. घ्यान तर घ्या, नाही तर राहू द्या. पूर्ण बाजार घुमा म्हटलं तुम्ही, पण अशा काकड्या तुम्हाला भेटणार नाही. फ्रेश आहे, ताजा माल आहे आणि गोड आहे म्हटलं मस्त. बरं समोर चला. टमाटर घ्या, टमाटर 10 ले 1.5 किलो, 10 ले 1.5 किलो घ्या घ्या. ताजे ताजे टमाटर, गावरानी टमाटर. वांगे घ्या, वांगे, भरताचे वांगे 10 रुपये पाव. वांगे घ्या, वांगे, भरताचे वांगे. मिरच्या घ्या, शिमला मिर्च 20 रुपये पाव, 20 रुपये पाव. बोला ताई, काय पाहिजे? दादा आलू कसे दिले म्हटलं? आलू, कांदे? कांदे आहे 30 रुपये किलो आणि आलू आहे 20 रुपये किलो. चांगले आलू आहे ना ते, पापडाचे आलू आहे. घ्या घ्या, 20 रुपये किलो, काही जास्त महाग नाही आहे. बरं, तर प्रीतीताई इथूनच घेऊन घेऊ मग आता. करा म्हटलं आता बाजार थोडा थोडा. हो, घेऊन घेऊ ना. आलू आहे, कांदे आहे, अद्रक आहे, लसूण आहे. घेऊन घेऊ ना ह्याच दुकानातून. हो हो. आणि दादा म्हटलं लसूण काय रुपये पाव आहे? 50 रुपये पाव ताई, 50 रुपये. बापा 50 रुपये? 30 रुपये नाही? नाही नाही ताई, 30 रुपये पाव नाही आहे, 50 रुपये पाव आहे. किती घ्यान तुम्ही? अर्धा किलो घ्यान तर 80 रुपये लावून देईन मग मी. अशा अर्ध्या किलोचे 80 रुपये म्हणते. अर्धा किलो घेणं परवडते काय? परवडते घे म्हणा, पण एक काय 80 रुपये चालले जाईन ना. त्या लसणामध्येच आलू आहे, कांदे आहे, हे बी घेवायचे. आलू कांदेच घेतो म्हटलं 1 किलो, तर ते 50 रुपये ते होऊन जाते. आणि 50 रुपयाचे लसण, 100 रुपये याच्यातच चालले जाते. 80 रुपयाचे तुम्ही काय लसणच घ्यान काय? घ्या, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या बा. मी नाही घेत म्हटलं अर्धा किलो, मी 1 पावच घेईन. आता पैसे बी बरोबर पुरवा लागेल ना बाजारात. एवढा मोठा बाजार करायचा आहे होळीचा. लेकरासाठी पिचकाऱ्या घेवायच्या आहे मले, कलर हे ते. तर त्या हिशोबानं करतो मी थोडा थोडा बाजार. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या म्हणा, मनही नाही आहे. बरं जाऊ दे मग, मी बी 80 रुपयाचे लसणच घेत राहू. 2 हप्ते पुरण मले. त्याच्यापेक्षा जाऊ दे ना, पावभरच घेऊन घेतो. तर बरं द्या मग आम्हाला 1 पाव लसण, 1 किलो कांदे, 1 किलो आलू. नाही हो, मी बी 1 किलो घेतो ना. काढा ना ताई, काढा काढा. दे ना दादा मग, टोपली दे ना आम्हाला. हो हो. बोला ताई, काय पाहिजे? पिचकारे घ्यायचे म्हटलं, 2 पाहिजे, तर दाखवा बरं. बरं दाखवतो ना. कितीपर्यंत पाहिजे तुम्हाला? 30 वाली, 50 वाली, 80, 100, 150, 200, 500? कितीपर्यंत दाखवू म्हटलं? एवढ्या महागाचे नका दाखवू, दाखवा ना 50-50 वाल्या. 50 रुपयात काय येते ताई? लहान लहान येईन. आता एकच वेळा घ्या लागते म्हटलं. चांगली घ्या ना, मस्त मोठी, 100 रुपयापर्यंत. दाखवा बरं, दाखवा कशी आहे. तर 100 रुपये वाली पिचकारी पाहू द्या बरं भाऊ, दाखवा बरं. मी बी घेऊन घेईन मग माझ्या दोन्ही लेकरासाठी. संग मग घेऊ तर भाव करता येते. मग तू 2 घेशील, मी 2 घेईन,
तर 4 याच्यात 100-200 रुपये कमी करून टाकू. ठीक आहे ना प्रीती ताई. दाखवा मग दादा, दाखवा म्हटलं 100 रुपये वाली दाखवा. हो दाखवतो. घ्या ताई, पाहून घ्या म्हटलं. 100 वाली पिचकारी पाहून घ्या. आणि याच्यामध्ये कलर भेटून जाईल तुम्हाला तुमच्या पसंतनं. हिरवा, लाल, गुलाबी, पिवळा, शेंद्रा, जो कोणता कलर असेल तुमचा फेवरेट तो कलर भेटून जाईल. कलर काय, कोणताही कलर चालते, कलरच खेळ नाही ना. दाखवून द्या ना दादा, तुम्हीच दाखवून द्या याच्यामध्ये कलर. हे पहा म्हटलं, याच्यामध्ये पोपटा कलर आहे, पिवळा कलर आहे, निळा कलर आहे. 2-3च कलर आहे याच्यात तर, आणि तुम्ही म्हणत होते सगळ्या कलर मध्ये भेटून जाईल तुम्हाला. कलर तर सगळ्याच कलर मध्ये आहे, पण तुम्हाला याच्यात नाही भेटणार म्हटलं मग कलर. याच्यामध्ये फक्त मोजून 5च कलर आहे. एक काम करा ना, 100 रुपयापर्यंत तुम्ही तर घेऊनच राहिले. त्याच्यापेक्षा त्याच्यात 50 रुपये टाका, 150 वाली घेऊन घ्या. त्याच्यात कलरही जास्त मावते, लेकरायली मजा येईन. आणि आपण काय पिचकारी वर्षातून एकच वेळा घेतो म्हटलं, तर थोडीशी चांगली घ्या, म्हणजे लेकरायली खेळण्यात आनंद झाला पाहिजे. एक वेळा कलर भरा लागन त्याले तर लय वेळपर्यंत खतम नाही होत म्हटलं. आणि हे पिचकारी थोडीशी लहान आहे, 2-3 वेळा कलर मारला त्यानं का झालं खतम. डबल जायले कलर भरा लागन. त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा मोठीच घेऊन घ्या तुम्ही. दाखवा बरं. पाहून घ्या ताई, याच्यामध्ये कलर भेटून जाईल तुम्हाला. आणि पहा म्हटलं, 100 रुपयामध्ये आणि 150 रुपयामध्ये आहे ना फरक. हे घ्या मस्त पिचकारी, एकच वेळा घ्या लागते. काय म्हणता आशा, घेतं का 150 रुपयाली पिचकारी? 150 रुपये महाग नाही होत प्रीती ताई. आणि तो जो म्हणून राहिला ना 100 रुपयाला आहे, ते 100 रुपयाला की नाही भेटत म्हटलं. ते 50 रुपयाचे असन, ते आपल्याला डबल किंमत सांगते. आणि याचे 150 रुपये सांगून राहिला, ते 100 रुपयाले असन. आता हे लोक भाव वाढवूनच सांगते ना, त्याला माहीतच राहते की 50-60 रुपये कमी करते म्हणून. हो, तर आपण 4 घेऊन घेऊ, 400 रुपये देऊन देऊ. 150 काही नाही म्हणा. ठीक आहे ना. दादा म्हटलं आम्हाला हेच पाहिजे, जे तुम्ही आता दाखवले ना 150 वाले, तर तसे 4 द्या बरं, आम्हाला 4 पाहिजे. पण म्हटलं भाव बरोबर लावा बा, भाव काही पटला नाही आम्हाला. बरोबर आहे ना ताई, याच्यात काय कमी करायला लावता आता तुम्ही. बरोबर आहे म्हटलं, 150 रुपये बरोबर आहे. दादा देऊन द्या ना 100ले, काही एकच घेऊन राहिलो का आम्ही, 4 घेऊन राहिलो म्हटलं. लावून द्या ना 100 रुपयाले. देऊन द्या 4. बरं राहू द्या मग, 100ले नाही येत ताई. घ्यान तर 130 रुपयाले लावून देतो. 20 रुपये कमी देऊन दे जा. घेऊन जा, मन काही ठेवू नका. 20 रुपये कमी देऊन द्या, 20 रुपये. नाही ना दादा, 100 रुपये बरोबर आहे. काही जास्त नाही, एकदम कमी नाही, बरोबर आहे म्हटलं. 100 रुपये लावून द्या. आता आमच्या जवळ पैसे नाही आहे, बाजार झाला म्हटलं, बाजार केला आम्ही, तर त्याच्यातच पैसे गेले. मस्त आम्ही सोल्याची डाळ, गुळ हे ते घेतलं म्हटलं आज, तर त्याच्यानं पैसे काहीच नाही आता आमच्या जवळ. देऊन द्या ना दादा, कायले मन ठेवून राहिलं तर आमचं. देऊन द्या, लावून टाका 100ले. नाही ताई, परवडत नाही ना 100ले, अजिबात नाही परवडत म्हटलं. 20 रुपये केले ना कमी, आता तुम्ही काही कमी करा. 100 मध्ये नाही येत ना, 130 रुपये बरोबर आहे. काय करून राहिले व प्रीती, आशा? झाला काय बाजार? बाजारात आल्या तुम्ही? हो बाजारात आली ना. बाजारात आली काहून येऊ नाही काय मी? बाजार नाही करू? तसं नाही आहे, बाजार करा तुम्ही. नाही म्हणत, पंचंद्रकला काकू भेटली होती, तर काकू म्हणत होती ह्या हप्ती म्हणे शांताबाई नाही येऊन राहिली म्हणे बाजारात, भाऊजी येऊन राहिले म्हणे. तर एकटीच आली मग आज काकू बाजारात. म्हणजे संगमंग चाललो आम्ही गावातून, आम्ही दोघी जणी संगमंग बाजार करून राहिलो, आणि चंद्रकला काकू एकटीच करून राहिली. काय माहित बाजार झाला का व्हायचा आहे का गेली बाजार करून. तर काय मला माहित नाही, नाही तर लावला असता तिले फोन. मग आणि भेटली होती आम्हाला, तर काकू म्हणे कालच विचारलं म्हणे मी शांताबाईले, तर नाही येत म्हणत होती म्हणे. त्याच्यानं आता एकटीच करतो म्हणे मी बाजार, लवकर करून घेतो ना चालली जातो म्हणे. त्याच्यानं फोनही नसून लावला मग काकून. नाही, मी नाही लावला आणि ती नाही लावला. मला असं वाटलं का एकटी चालली बा, तर लवकर चालली जाईन ते, लवकर येऊन जाईन. त्याच्यानं म्हटलं गेली असं ये लवकरच. त्याच्यानं मग मी फोन नाही लावला तिले. मी आली, मग एकटीच आली मी. लय वेळ झाला काय तर तुम्हाला? नाही हो, लय वेळ कायले, 3 वाजता आली मी बाजारात. तर आम्ही तर तेवढ्यातच आलो 2:30 वाजता, नाही काय आशा? 2-2:30 वाजता घरून. काय तर तुम्ही पहिले आले मग? हो, 2-2:30 वाजता तो आम्ही घरून निघालो, आणि तुम्ही 3 वाजता निघाल्या, म्हणजे अर्ध्या घंट्याचा फरक आहे. हो, झाला तुमचा बाजार? बाजार गिजार झाला आमचा, फक्त भातच घेवायचा. भातक घेतो म्हटलं आणि निघतो मग. ताशा म्हणते पिचकारी घेऊन घेतो म्हणते माझ्या पोरासाठी, रडत होता तो. आणि हो, माझ्या माग
फोनच लागला होता काकू, येतो म्हणजे येतो, बाजारात येतो, कलर पाहिजे आणि पिचकारी पाहिजे. तर म्हटलं तू काही येऊ नको बा, मीच घेऊन येईन म्हटलं तुझ्यासाठी. तर घेऊन जातो म्हटलं, नाही तर अजून घरी गेल्याबरोबर थैला हुसकायला लागन. तर मग अजून म्हणून काही ना आणलं नाही बा. घेऊन जाय. आता ह्या सण काय लेकरायचा सण होय. हा आपलाही होय म्हणा, पण आपल्यापेक्षा जास्त आनंद लेकरायले राहते. लेकराची खुशी राहते एकामेकाला कलर लावण्यात, खेळण्यात. हा आता त्याचं लहानपण आहे, आता खेळू द्याव त्याईले. त्याचं लहानपण डबल डबल येते काय, नाही येत ना, तर खेळू द्याव त्याच्या मतानं. मनेची पिचकारी घेऊन या तर घेऊन जा पिचकारी, खेळू दे रंग. नाही काय प्रीती? हो काकू, खेळू द्या ना. आता आपण नाही घेऊन देऊ आपल्या लेकराले तर कोण घेऊन देणार आहे? हा आता काही घेवायचं राहील तर आपल्याला सांगन ना, आई हे पाहिजे, आई हे पाहिजे. हा लोकायले थोडी सांगणार आहे का काकू माझ्यासाठी हे आणजा ते आणजा. आपल्या लेकरासाठी आपल्याला घेणंच आहे. मग आता आपल्याजवळ आहे पैसा वैसा, घेऊन देऊ शकतो आपण, तर घेऊन द्यायचं. हा एक वस्तू कमी घ्या घरात. लेकराची खुशी नको मारत जाऊ. हा बाजार थोडासा कमी कर, पण लेकरासाठी घेऊन जाय. काय म्हणते तर हा काय काय पाहिजे घेऊन जाय तुझ्या पोरासाठी. नाही, बाजार गिजार झाला काकू, पैसे गिसे आहे म्हणा, त्याच्या बाबाने दिले पैसे. तर म्हणती होते म्हणे शनिवार रविवारी घेऊन देईन. पण आता बाजारातून गेल्याबरोबर हा घरी नाही पोहोचत तो थैला हुसकन म्हटलं, पिचकारी दे आई, दाखव आई कशी आणली, काय आणली, कोणकोणते कलर आणले, गेल्याबरोबर पाहिन म्हटलं तो. त्याच्यानं आता माझ्याजवळ आहे पैसे, तर पिचकारीन कलर घेऊन जातो, 2 कलर. मग त्याचे बाबा येईन म्हणते रविवारी, दोघायले घेऊन आणि कटिंग वटिंग करून देईन म्हणते, आणि कपडे घेऊन देईन दोघाले. तर तेव्हा घेऊन घेईन मग 2-4 कलर. सध्याचे त्याचं मन ठेवासाठी 2 कलर घेऊन जातो. घेऊन जा ना, घेऊन जाय. हा पैसे नसन तर देऊ काय 200 रुपये? हा पाहिजे काय? नाही नाही, पैसे गिसे नाही पाहिजे. आता झाला ना बाजार, बिनफालतू कायले उधार घेऊ, राहू द्या ना. येईन म्हणते ना त्याचे बाबा रविवारी, येईन. नाही पाहिजे पैसे. झाला तुमचा बाजार? माया बाजार अर्धा झाला, अर्धा व्हायचा आहे. तर आता तिकडे किराणा सामान तिकडे पाहा लागेल ना. चिठ्ठी दिली होती किराणा दुकानात. आता काय माहित बापा, किराणा दुकानदारनं सामान काढून ठेवलं का नाही काढून ठेवलं तर. आणि ह्या सणाच्यानं गर्दीच गर्दी. हो आता होळीचा बाजार आहे तर किराणा दुकानात बी गर्दीच आहे ना. आम्ही गेलो तेव्हा लय गर्दी होती. पण आमचा नंबर लागला तर किराणा सामान घेऊन ठेवला, आम्ही किराणा दुकानातच ठेवलं. आता इकून गेल्याबरोबर हे नाही ऑटोत बस नाही ना जाणार, पैसे गिसे देऊन ठेवले आम्ही. हा काय तुम्ही हा लवकर आले होते ना, म्हणून तुमचा बाजार झाला. ठीक आहे, मग मी बी थोडा थोडा अजून बाजार करून घेतो. टमाटर घे घेवायचे आहे, टमाटर काकडी हे ते, तर मी बी घेऊन घेतो आणि येतो मग. तर चंद्रकला काकूले फोन लावून पाहिजे मग, गेल्या का हाय तर. अमाय हो गड्या, लावून पाहू काय तिले? लावून पहा ना. उचलला फोन? रिंग तर जाऊन राहिली, पण फोन नाही उचलून राहिली. ते कुठं आहे तर, ऑटोत आहे का बाजार करून राहिली? हॅलो, उचलला फोन. हॅलो, हा बोल ना शांताबाई, बोल म्हटलं. बाजारातच आहे मी. काही आणा लागते काय तुझ्यासाठी? माझ्यासाठी काय आणशील तू बाजारातून? घेऊन यायचं म्हटलं, चिवडा जिलेबी हा लाडू. खरं खरं सांग ना, मजाक नको करू. काय आणा लागते म्हटलं बाजारातून? माझा बाजार झाला, आता गावालेच चालली मी. हा तर सांगून दे, काही आणायचं असेल तर घेऊन येतो म्हटलं मी. काही आणा लागते काय लेकरासाठी? घे. कुठं बाजारातच आहे का तिकडे ऑटोजवळ आहे? तो रस्त्यानंच आहे. बाजार झाला आता, जिकडे आपल्या गावातले ऑटो लागते तिकडेच चालली होती मी. बाजाराच्या जवळपासच आहे. बोल ना. हा काही लागत असेल तर सांग, इच्छा इथंच पलटून जातो मी मागं. मग हा बाजारातून काही भातकवात का आणायचं आहे काय? अहो काही नाही आणा लागत, मीच बाजारात आली म्हटलं, म्हणून तुले फोन लावला. कुठं आहे काय आहे? या दोघी जणी भेटल्या मले, आशा न प्रीती. त्यानं सांगितलं का तू बाजारात आली, तर म्हटलं लावून पाहू फोन, कुठं आहे काय आहे का बाजार करून गेली बा. नसन गेली तर मग संग मग जाऊ अशी म्हणत होती मी गावाले. माय शांताबाई, हा तू बाजारात आली काय? वन मी पाय एकटी बाजार करून राहिली किती वेळची. शांताबाई नाही आली आणि तू एकटीच आली, फोनही नाही लावला मले. वेळेवर म्हणते तुझे भाऊजी तू जाय बाजारा. काल काय म्हणे पुढं नाचत होते, हा मी जाईन बाजारा, ना आज म्हणे का तू जाय आता. मग म्हटलं गड्या चंद्रकला तर गेली असं म्हटलं, आता तू कायले थांबशील मग आता नाही म्हटल्यावर? हा तू काय मी वाट पाहिशील काय? त्याच्यानं म्हटलं हे गेली असं, तिले काय फोन लावू. चाल गड्या म्हटलं, मीच चालली जातो. तर आली मग, एकटीच आली मग मी. आता ह्या दोघी जणी इथंच आहे, हे पिचकाऱ्या घेऊन राहिल्या, तर त्यानं सांगितलं का काकू आली बा म्हणून. तसं तर मला माहीतच आहे म्हणा तू येणार होती, पण माय असं झालं का लवकर आली असन बा तू बाजारात आणि गेली असन लवकर. नाही उशिराच आली मी. ये ना मग, इकडे रोडवरच आहे मी. माया बाजार व्हायचा आहे ना थोडासा, तर थांबतो मग ऑटो जवळ. हा येतो मग मी बाजार करून पटकन. ठीक आहे ना, बसतो मग. हा जिथं आपले ऑटो लागते ना तिथंच बसली राहतो मी. ये मग तू तिथं. बरं बसून राह, संग मग जाऊ. आणि किराणा दुकानात विचारतो बरं, शांताबाईचा किराणा सामान काढला का नाही तर.
हा नसन काढलं तर काढायला लावते इले. टाईम नाही आहे म्हणा, आम्हाला गावाला जायचं आहे, बाहेरगावी राहतो म्हणा आम्ही. जे गावातले आहे त्याचे मग काढजो म्हणा, पहिले आमचं काढून दे. हा तिथं विचारपूस कर थोडंसं जाऊन. ठीक आहे ना शांताबाई, विचारतो. माय बी किराणा सामान तिथंच आहे ना, मी नाही चिठ्ठी दिली होती. तर आता माय विचारन तेव्हा तू बी विचारतो मग. हो हो, अन थांब मग तिथंच. हा पैसे वैसे मी देऊन देईन म्हणा, फक्त काढून ठेवायला लाव. ठीक आहे ना, ठीक आहे, ये मग. हो हो, घ्या मग पिचकाऱ्या घ्या. मी आता नारळ वाढर घेतो. नारळ लागन ना, नारळ आहे, गाठ्या आहे, तर घेऊन घेतो म्हटलं. हे देवा, पहा काकू, नारळच भुलली होती मी. बरं झालं आठवण दिली तुम्ही तर. हा गाठाही घेतल्या, आपण नारळच भुलली ना. आता नारळ घेऊन घेईन. 2 घेऊन घेतो, एक घरच्यासाठी आणि एक होळीत टाकासाठी. हो घेऊन घ्या ना, जोडीनं घ्या तर स्वस्तही पडते. घेऊन घ्या, घेऊन घ्या. आठवण करून घ्या म्हटलं, अजून बाजारातच आहे. मग घरी गेल्यावर म्हणा हे बुललं ते बुललं. हा आठवण करून घ्या काही राहिलं असेल तर. चला मग मी बाजार करतो ना, येतो मग. ठीक आहे ना, आम्ही जातो मग पिचकाऱ्या भाटकं वाटकं घेऊन. हो हो, ताई, ओ ताई, घेऊन जा म्हटलं. 100 रुपयाले घेऊन जा. आशा घेऊन जा म्हणते, घेऊन घेऊ मग. आता घेऊन घेऊ ना, आपलाच फायदा. ठीक आहे ना दादा, देऊन द्या मग. 4 देऊन द्या. तर मी म्हणतो प्रीती ते कलर पाहून घ्या ना तुम्ही, कोणत्या कलरचे पाहिजे तुम्हाला. तर दादा मला देऊन द्या. तुम्ही कोणता कलर घेऊ गड्या? लेकरायला कोणता कलर आवडते? एक निळा कलर देऊन द्या आणि एक लाल कलर देऊन द्या आणि एक शेंद्रा कलर देऊन द्या आणि एक हिरवा कलर देऊन द्या आणि कलर देऊन द्या म्हटलं. 2 पॅकेट. किती वाले पॅकेट आहे कलरचे दादा? 10 वाले पॅकेट आहे, घेऊन जा ना 4-5. मी 2 घेऊन राहिली प्रीती ताई. तुम्ही किती घेता? माझ्यासाठी 2 घेऊन घे ना सध्याचे, मग घेता येते. 4 पॅकेट घेऊन घे मग कलरचे. हो हो, किती झाले मग? 100 4 पिचकाऱ्याच्या आणि 4 कलर हे तर 440. हो 440 तर देतो ना मी. माझे पैसे मी देतो, तुमचे पैसे तुम्ही देऊन द्या. हो हो, चला मग मित्रांनो, झाला बा आमचा होळीचा बाजार. कपडे लत्ते घेवायचे आहे, ते पाहू आता आरामात. आज फक्त बाजार केला आम्ही. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.